दिवसभरातील बातम्यांचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा। लोकसभा निवडणुकींचं रणशिंग फुंकलं जातंय, त्याच धर्तीवरती आज शरद पवारांनी त्यांच्या निवासस्थानी विविध कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यात। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर वर्ध्याचे निलेश कराळे गुरुजी यांनीही शरद पवारांची आज भेट घेतलेली आहे, तर लातूर मधून इच्छुक असलेले लक्ष्मण माने यांनीही शरद पवारांची भेट घेतली। विशेष करून आज आपण जर पाहिलं तर म्हाडा असेल, सातारा असेल आणि बीड या लोकसभेचा शरद पवारांनी आढावा घेतलाय। त्यानंतर इतरही लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भेटी घेतल्याने चर्चेंना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांनी या भेटी घेतल्याने लोकसभा निवडणुकींचे उमेदवार लवकरात लवकर जाहीर केले जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केलेत। आज देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भाजपचे नेते आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांना बोलवण्यात आलं होतं। आज सकाळी झालेल्या बैठकीमध्ये बारामती मतदारसंघाबाबत चर्चा झाली असून महायुतीच्या उमेदवारासाठी आपल्याला काम करावं लागेल अशा प्रकारच्या भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत। इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवारांचा हा वाद साधारणपणे गेल्या 25 ते 30 वर्षांचा असून या निवडणुकीमध्ये त्या वादाचं प्रत्यंतर निवडणुकीत कुठलाही धोका होऊ नये या स्वरूपात होऊ नये यासाठी भाजपकडनं प्रयत्न केले जात आहेत। लोकसभा निवडणुकीत आम्ही ज्या प्रकारे मदत करू तशीच मदत आम्हाला विधानसभेमध्ये सुद्धा हवी आहे अशा प्रकारचं विधान अंकिता पाटील यांनी केलं होतं। त्यामुळे जर भाजपनं या निवडणुकीमध्ये अजित पवारांना मदत केली तर अर्थात इंदापूरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आपला दावा कायम असेल अशा प्रकारचा इशारा अंकिता पाटील यांनी दिला होता। त्यामुळे या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून पुढच्या टप्प्यामध्ये चर्चेची दुसरी फेरी जेव्हा होईल तेव्हा अजित पवार सुद्धा उपस्थित असतील आणि अजित पवार, हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाईल अशी माहिती स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे। उद्धव ठाकरे काल नांदेड येथील आपली सभा आटोपून छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले। त्यानंतर त्यांनी गृहेश्वर ज्योतिर्लिंग आणि भद्रा मारुतीचे दर्शन देखील घेतले आणि संभाजीनगरातच मुक्काम केला। दरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत मात्र मौन बाळगल्याचे आपल्याला बघायला मिळाले। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची भेटी देखील घेतल्या। यावेळी दानवे म्हणाले की लोकसभा निवडणुकीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नाही, त्यामुळे मी तर इच्छुक आहेच। यावर खैरे म्हणतात उमेदवार डिक्लेअर होईपर्यंत सर्वांनाच वाटतं आपल्याला तिकीट मिळायला हवं, मात्र अंतिम निर्णय हा शिवसेना प्रमुखांचाच असतो। त्यांनी स्पष्ट केले तो निर्णय सर्वांनाच मान्य करावा लागतो आणि हा एक परिवार आहे। मी आणि अंबादास हे सामान्य कार्यकर्ते। अंबादास दानवे हे चांगले काम करतात म्हणून त्यांना प्रमोशन उद्धवसाहेब देत गेलेत। आमच्या दोघांमध्ये कसलाच वाद नाही आहे हे देखील चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले। मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेसाठी उमेदवार कोण हे चित्र अद्यापही अस्पष्ट असून उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोनही उमेदवार इच्छुक असल्याचं आज आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळालं। खानदेशातील दोन बडे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष हा सर्वश्रुत आहे। त्यामुळे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोन्ही नेते सोडत नसल्याचं प्रत्येक वेळी दिसून येत आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका करत मला पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली तर मी 7व्यांदा विक्रम करेल असं म्हणत, पक्षाने मला संधी दिली तर मी विधानसभा नक्की लढेल आणि नाही दिली तरी ज्याला उमेदवारी मिळेल तो अधिक मताधिक्याने निवडून येईल असं त्यांनी म्हटलं आहे। त्यासोबतच मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे। मी असा माणूस नाही की पक्षाने तिकीट दिले नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी घेईल आणि दुसऱ्या पक्षात मला तिकीट नाही मिळालं तर मी परत भाजपमध्ये येण्यासाठी विनवणी करेल। माझे तत्त्व आहेत, काही विचार आहेत, मी संधी साधू नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे। देशभरातील 21 राज्यातील 102 लोकसभा मतदारसंघात ही प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहेत। यामध्ये नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। 27 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे, तर 28 तारखेला अर्जाची छाननी करण्यात येणार आहे। 30 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे।
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये पोलीस आहेत ते वेगवेगळ्या अनुषंगाने तपास करतात आणि या तपासाच्या दरम्यान एक नवीन CCTV पुढे आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार करणारा मॉरिस याचा जवळचा मित्र म्हणजेच मेहुल पारिक म्हणून ओळखला जातो आणि याच मेहुल पारिकची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला पोलीस स्थानकामध्ये घेऊन येत असताना चक्क मेहुल पारिक आहे तो सिगारेट पितानाचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झालेला आहे। पोलीस स्थानकाच्या बाहेरचाच हा व्हिडिओ असून यामध्ये पोलीस मेहुल पारिक याला वाचवण्याचा प्रयत्न कुठेतरी करतात असा संशय या ठिकाणी अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे हा जो तपास आहे तो योग्य रीतीने व्हावा असं देखील घोसाळकर कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात येत असून हा जो नवीन CCTV आहे नक्की आता कोणतं वळण घेतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सिटीलिंकच्या वाहक कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर या वाहक कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलेली आहे। आजचा हा संपाचा 7वा दिवस आहे, तरीही प्रशासनाच्या माध्यमातून कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। वारंवार लेखी आश्वासन देऊनही ती पूर्ण न केल्यानं वाहक कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। कालच्या दिवशी वाहक कर्मचाऱ्यांसोबत कंत्राटदार आणि सिटीलिंकच्या प्रशासनाची बैठक देखील पार पडली, मात्र यामध्ये कुठलाही तोडगा काढण्यात आला नाही। याबाबत महानगरपालिकेने गंभीर दखल घेत थेट कंत्राटदाराचा ठेकाच रद्द करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेच्या माध्यमातून फेब्रुवारीचं जे वेतन आहे ते 10 दिवस अगोदर देण्याच्या हालचाली देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत। त्याबाबतची प्रक्रिया देखील पार पडते, त्यामुळे लवकरात लवकर हे वेतन अदा करून हा संप मिटवावा अशा स्वरूपाच्या सूचना महानगरपालिका आयुक्तांनी याबाबतच्या सिटीलिंक प्रशासनाला दिलेल्या आहेत। त्यामुळे संप मिटतो का, वाहक कर्मचाऱ्यांना वेतन मिळतं का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। पुण्यातील नामांकित कॉलेजच्या एका हॉस्टेलमध्ये एका तरुणीचा मृत्यू झालाय। ही घटना पुण्यातील कात्रज परिसरात घडली। विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर 7 तारखेला या मुलीने स्वतःला पेटवून घेतलं होतं आणि त्याच मुलीचा आता दुर्दैवी मृत्यू झालाय। यामध्ये तिच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे आणि त्या तक्रारीमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की तिच्या मैत्रीण असेल आणि त्या हॉस्टेलमधील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांनी त्या मुलीची गैरवर्तणूक केली असल्याचं त्याच्या पालकांनी म्हटलंय। त्यामुळे आता पोलीस अधिकचा तपास करतायत। यामध्ये काय निष्पन्न होतंय ते पाहणं महत्वाचं आहे। ऊस कारखानदारचे धुराडे बंद पडले, मात्र ऐनवेळी आपल्या 10 एकराचा ऊस कारखानदार नेणार का या चिंतेत सापडलेल्या ढेरे नामक शेतकऱ्याने आपली अखेरची खेप कारखान्याला दिली। यावेळी शेतकऱ्याने चक्क जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केलाय। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये ढेरे नामक शेतकऱ्याने आपली अखेरची 10 एकराचा ऊस कारखानदाराला नेतानी चक्क आपल्या ट्रॅक्टरला सजवून गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला। अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई भासू लागली आहे आणि अशातच ऊस कारखानदारांनी आपले धुराडे बंद केले, मात्र उशीर झाला असल्यामुळे आपल्या 10 एकरामध्ये लावण्यात आलेला ऊस हा कारखानदार घेणार का या चिंतेत हा शेतकरी सापडला होता। मात्र कारखानदाराने ऐनवेळी ढेरे नामक शेतकऱ्याची मदत केली आणि 10 एकराचा ऊस कारखानदाराने घेतला। त्यामुळे चक्क या शेतकऱ्याने गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला आहे। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या या उल्हास नदीच्या वालवली जवळचे पात्र जलपर्णीने व्यापले आहेत। त्यात ही जलपर्णी काढून टाकण्याची गरज असतानाही संबंधित प्रशासन याकडे कानडोळा करत असल्याचे लक्षात येत आहे। ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उल्हास नदी म्हणजे जिल्ह्यातील बहुतांश शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उल्हास नदी ही महत्त्वाची आहे। त्यात उल्हास नदीत अनेक शहरं आणि गावाचे सांडपाणी सोडले जाते, तसेच काही औद्योगिक वसाहतीतून अवैधरित्या रासायनिक सांडपाणी सोडल्याची घटना समोर आल्या आहेत। या सर्व प्रदूषणामुळे उल्हास नदी जलपर्णी आले आहेत। जलपर्णी ही बदलापुरातील उल्हास नदीच्या पात्रात आली असली तरी अजून नगरपालिका प्रशासनाकडे जलपर्णी काढून टाकण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नाहीये। आज आंबलकी एकादशी निमित्त हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असल्याने पहाटे 5 ते 11 वाजेपर्यंत भाविकांना फक्त मुखदर्शनाची सोय केली असून 11 नंतर आलेल्या भाविकांना नामदेव पायरीचे दर्शन आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने लावलेल्या स्क्रीनवर घेता येणार आहे। दर्शनासाठी जवळपास 5 ते 6 तास लागत असून चंद्रभागा नदी, महाद्वार
वाळवंट, प्रदक्षिणा, पश्चिमद्वार सह विठुरायाची पंढरी नगरी गजबजून गेली आहे। आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली आहे। भारतामध्ये कांद्याचे दर आणखी कोसळण्याची शक्यता आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे बांगलादेशमध्ये स्वतःचं उत्पादन बाजारामध्ये आलेलं आहे। हाली जातीचा कांदा हा बांगलादेशातील ढाका या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आला होता आणि त्याला जवळपास 60 ते 70 रुपये दरानं प्रति किलोच्या दरानं भाव मिळालेला आहे। मागील काळामध्ये 90 रुपये प्रति किलो कांदा बांगलादेशमध्ये विकला जायचा, मात्र स्वतःचाच कांदा बाजारात आल्यामुळे जवळपास 30 ते 40 रुपयांनी दर कोसळलेले आहेत आणि एकूणच भारताचा सगळ्यात मोठा निर्यातदार असलेला जो देश आहे तो बांगलादेश आहे आणि त्याचा फटका आता भारतातील कांद्यावर देखील होणार आहे। एकूणच भारतातील कांद्याचे भाव देखील कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते। मागील आठवड्यातच कांद्याचे भाव हे 1800 ते 1900 सरासरी इतके होते, मात्र सध्याच्या घडीला कांद्याचे दर हे 1000 ते 1200च्या घरात पोहोचलेले आहे। त्यामुळे 600 ते 700 रुपयांचा तोटा आता शेतकऱ्यांना सहन करावा लागतो। तर दुसऱ्या बाजूला इतर देशांमध्ये स्वतःचं उत्पादन बाजारात आल्यामुळे भारताच्या कांद्याची मागणी देखील घटणार आहे आणि त्याचा थेट परिणाम नाशिकच्या कांद्यावर होणार आहे आणि एकूणच भारतातील कांद्यावर होणार आहे। त्यामुळे कांद्याचे भाव पुढील काळामध्ये आणखी कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते।